Hello students, welcome back. Today we are going to study vector product, which is also called as cross product. The vector product or cross product of two vectors is a vector whose magnitude is equal to the product of magnitudes of the two vectors and sine of the smaller angle between the two vectors. The direction of the vector product is given by u r bar. U unit vector, bar, which is a vector perpendicular to the plane containing the two vectors and is given by right hand rule किंवा right hand screw rule. पुन्हा एकदा बघू. वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट हा एक वेक्टर आहे. वेक्टर आहे म्हणजे त्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. या क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड जो आहे इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ, हा मॅग्निट्यूड प्रोडक्ट आहे, गुणाकार आहे. कशाचा गुणाकार आहे तर इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ द टू वेक्टर्स. ज्यांचा गुणाकार करायचा आहे त्या दोघांचे मॅग्निट्यूड अँड साइन ऑफ द स्मॉलर अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. त्या दोन वेक्टर्स मध्ये जो अँगल आहे त्याचा साइन घ्यायचा आहे. लक्षात असू द्या, डॉट प्रॉडक्ट घेताना आपण कोसाइन घेतलेला आहे, क्रॉस प्रॉडक्ट घेताना आपण साइन घेणार आहोत. डॉट प्रॉडक्ट मध्ये डायरेक्शन नव्हतं कारण रिझल्टिंग क्वांटिटी स्केलर होती. इथं दोन वेक्टरचा गुणाकार हा वेक्टर येतो आहे म्हणून आपल्याला त्याच्या मॅग्निट्यूड बद्दलही बोलावं लागतं आहे आणि डायरेक्शन बद्दलही बोलावं लागतं आहे. डायरेक्शन जे आहे या वेक्टरचं डायरेक्शन हे यू आर बारने दर्शवलं जाईल आणि यू आर बार हा एक युनिट वेक्टर आहे विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन कंटेनिंग द टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार. पी बार आणि क्यू बार हे दोघं ज्या प्रतलामध्ये आहे त्या प्रतलाला लंब दिशेमध्ये हा युनिट वेक्टर यू आर बार असेल. म्हणजे क्रॉस प्रॉडक्टचं डायरेक्शन ज्या प्लेनमध्ये दोन वेक्टर्स आहेत त्याला परपेंडिक्युलर असणार आहे. इथं दोन वेक्टर्स दाखवलेले आहेत. हा वेक्टर पी बार आहे, हा क्यू बार आहे आणि हे डायरेक्शन जे आहे एका बाजूला वर दाखवलेलं आहे, एका बाजूला खाली दाखवलेलं आहे. हे कसं आहे तर हे डायरेक्शन काढण्यासाठी आपल्याला यूज करावं लागणार आहे राईट हँड स्क्रू रूल किंवा राईट हँड रूल. आता राईट हँड रूल नुसार आपल्याला काय करायचं आहे, इथं हे दोन वेक्टर्स जे आहेत या दोन वेक्टर्स मधला हा कोन थीटा आहे. हा कोन थीटा आहे म्हणजे उर्वरित कोन 360 मायनस थीटा आहे. मग डायरेक्शन फाइंड करताना आपल्याला दोघांमधील जो लहान कोन आहे तो लहान कोन घ्यायचा आहे. आता हा वेक्टर जर इथं असेल म्हणजे दोघांमधला कोन 180 डिग्री असेल तर साइन 180 ची किंमत 0 असणार आहे. म्हणजे क्रॉस प्रॉडक्टची किंमत 0 होईल. म्हणून घेताना नेहमी दोन वेक्टर्स मधला लहान कोन घ्यायचा आहे. आता डायरेक्शन फाइंड करताना आपण काय करायचं आहे, आपला उजवा हात घ्यायचा आहे, राईट हँड घ्यायचा आहे. त्याचे फिंगर्स आणि थंब आउटस्ट्रेच करायचे आहे, बाहेर ताणून ओढायचे आहेत. फिंगर्स आणि थंब एकमेकांना काटकोनात राईट अँगल मध्ये असतील. अशा परिस्थितीमध्ये आपले राईट हँडचे जे फिंगर्स आहेत हे पहिल्या वेक्टर वरती ठेवायचे आहेत. इथं पहिला वेक्टर ए बार आहे, दुसरा वेक्टर बी बार आहे. मला ए बार क्रॉस बी बारची किंमत काढायची म्हणून उजवा हात या पहिल्या वेक्टर वरती ठेवायचा आहे, थंब वरच्या बाजूला आहे आणि या बोटांना पहिल्या वेक्टर पासून दुसऱ्या वेक्टर कडे रोटेट करायचं आहे. जो लहान कोन आहे त्या लहान कोनाच्या दिशेमध्ये. आता लहान कोन हा कोन 90 आहे म्हणून हे फिंगर्स मी ए पासून बी कडे वळवेल. फिंगर्स ए पासून बी कडे वळवताना हा थंब वरच्या बाजूला राहतोय म्हणजे हा थंब ए बार क्रॉस बी बारचं डायरेक्शन दाखवतोय.
जर मला बी बार क्रॉस ए बार काढायचा असेल तर हा हात अगोदर बी वरती ठेवावा लागेल, म्हणजे या हाताला मला उलट धरावं लागेल आणि फिंगर्स जे आहेत हे मी बी पासून ए कडे वळवणार आहे. अशा परिस्थितीमध्ये हा थंब खालच्या बाजूला असेल, म्हणजे बी बार क्रॉस ए बारचं डायरेक्शन हे खालच्या बाजूला असेल. हे आणखीन समजावून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. इथं बघा, हा राईट हँड आहे. हे बोट ए वरती ठेवायचे अगोदर, ए पासून बी कडे वळवायचे आहेत. थंब वरच्या बाजूला राहणार आहे, म्हणून या ए बार क्रॉस बी बारचं डायरेक्शन, ए बार क्रॉस बी बारला सी बार म्हटलेलं आहे. या ए बार क्रॉस बी बारचं डायरेक्शन थंब वरच्या बाजूला राहतो आहे, म्हणून ए बार क्रॉस बी बारचं डायरेक्शन वरच्या बाजूला असेल. आता या दोघांमधला कोन आपण वाढवूया. बघा, सी बार जो आहे हा अगोदर वाढला, आता कमी कमी होत जाणार आहे. अजूनही फिंगर्स ए पासून बी कडे वळवायचे. जेव्हा या दोघांमधला कोन 180 होईल, आता बघा 180 झाल्यानंतर ए बार क्रॉस बी बार नाहीच आहे, कारण साइन 180 ची किंमत 0 आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये क्रॉस प्रॉडक्ट 0 आहे, म्हणजे त्याला डायरेक्शन नाही. आता बी बार जर मी आणखीन पुढे नेला, आता ए बार क्रॉस बी बार काढायचे आहेत, म्हणजे मी ए बार वरती बोट ठेवून बी बार कडे उलट वळू शकत नाही बोट, म्हणून आता मला हात असा उलटा धरावा लागेल. ए बार वरती बोट ठेवायचे आणि बोटांना ए पासून बी कडे वळवायचं आहे. थंब खालच्या बाजूला राहतोय, म्हणून ए बार क्रॉस बी बारचं डायरेक्शन या प्लेनला, या प्रतलाला परपेंडिक्युलर आहे आणि खालच्या बाजूला आहे. बघा, जसा अँगल वाढत जाईल तसं या सी बारचं मॅग्निट्यूड वाढत जाणार आहे. 90 ला तो मॅक्झिमम होईल. आता बघा, कोन दोघांमधला 90 झाला, मॅक्झिमम झाला. आणि याच्या पुढे जर वाढवलं तर पुन्हा तो कमी कमी होत जाईल, आणि जेव्हा दोघंही एकाच दिशेमध्ये येतील तेव्हा साइन 0 ची किंमत 0 आहे, म्हणून वेक्टर 0 होऊन जाईल. इथं याच्या पुढे मला वाढवता येत नाहीये, 0 होणार नाही. सुरुवात पासून करूया. इथं बघा, अँगल ए बार आणि बी बार एकाच दिशेमध्ये आहे. क्रॉस प्रॉडक्टची किंमत 0. अँगल वाढला, सी वाढतोय. अँगल वाढला, सी वाढतो आहे. अँगल 90 झाला, सी मॅक्झिमम होईल. अँगल 90च्या पुढे वाढला, सी कमी होतो आहे, कमी होतो आहे. आणि 180 झाल्यानंतर ए बार क्रॉस बी बारची किंमत 0 झाली. आता 180 पेक्षा वाढला अँगल, तर आता आपल्याला अँगल जो आहे हा घ्यायचा नाहीये, इकडचा अँगल घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा हा ए बार क्रॉस बी बार जो आहे हा वाढत जाताना दिसेल. 270 ला तो मॅक्झिमम होईल आणि पुन्हा डिक्रीज होत होत तो 0 होणार आहे. तर अशा पद्धतीने राईट हँड स्क्रूचा वापर करून आपल्याला क्रॉस प्रॉडक्टचं डायरेक्शन घेता येईल. क्रॉस प्रॉडक्ट तुम्ही कुठलंही घ्या, ए बार क्रॉस बी बार घ्या किंवा बी बार क्रॉस ए बार घ्या. या क्रॉस प्रॉडक्टचं डायरेक्शन ज्या प्रतलामध्ये दोन व्हेक्टर्स आहेत त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये या क्रॉस प्रॉडक्टचं डायरेक्शन असतं, आणि हे डायरेक्शन आपल्याला राईट हँड रूलच्या साहाय्याने हे कॅल्क्युलेट करता येऊ शकेल. आता या आकृतीमध्ये पी बार क्रॉस पी बार क्रॉस क्यू बार जर घेतला तर बोट पी पासून क्यू कडे वळवायची. मग थंब जो आहे तो वरच्या बाजूला असणार आहे, आणि या दिशेमधला वेक्टर यू आर बार घेतोय मी. सो आर बार इज इक्वल टू पी बार क्रॉस क्यू बार. त्याचा मॅग्निट्यूड काढताना पहिल्याचा पी बारचा मॅग्निट्यूड घ्यायचा पी, दुसऱ्या वेक्टरचा मॅग्निट्यूड घ्यायचा तो आहे क्यू, आणि दोघांमधला कोन थीटा आहे म्हणून त्याचा साइन थीटा घ्यायचा. सो पी क्यू कॉस थीटा, पी क्यू साइन थीटा हा पी बार क्रॉस क्यू बारचा मॅग्निट्यूड झाला. आणि पी बार क्रॉस क्यू बार ज्या डायरेक्शन मध्ये आहे त्या डायरेक्शन मध्ये हा युनिट वेक्टर घेतोय आपण. या युनिट वेक्टरला नाव दिलेलं आहे यू आर बार. आता जर मला क्यू बार क्रॉस पी बार काढायचं असेल, उलट करायचं असेल, तर बोट अगोदर क्यू वरती पाहिजे, क्यू पासून पी कडे वळवायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये थंब खालच्या बाजूला असणार आहे, म्हणजे या एस बारचं डायरेक्शन हे खालच्या बाजूला असेल.
आता या क्यू बार क्रॉस पी बारचं मॅग्निट्यूड जो आहे, पहिल्याचा मॅग्निट्यूड या वेक्टर क्यूचा मॅग्निट्यूड क्यू आहे, वेक्टर पीचा मॅग्निट्यूड फक्त पी आहे, दोघांमधला कोन थीटा आहे म्हणून त्या गुणाकाराला साइन थीटाने गुणायचं. सो क्यू पी साइन थीटा हा क्यू बार क्रॉस पी बार या वेक्टर प्रॉडक्टचा हा मॅग्निट्यूड झाला क्यू पी साइन थीटा, आणि याचं डायरेक्शन हे या दिशेमध्ये आहे, आणि ह्या डायरेक्शन मधला हा युनिट वेक्टर जो मी घेतो आहे तो आहे यू एस बार. मग हा यू एस बार या वेक्टर एस बारचं डायरेक्शन दाखवतोय, आणि क्यू पी साइन थीटा या वेक्टर एस बारचा मॅग्निट्यूड दाखवतोय. आता यावरनं आपल्याला एक प्रॉपर्टी लक्षात येते. आपण इथं जर बघितलं तर या पी बार क्रॉस क्यू बार आणि क्यू बार क्रॉस पी बार दोघांचा मॅग्निट्यूड सेम आहे, पी क्यू साइन थीटा. क्यू पी साइन थीटा म्हणजेच पी क्यू साइन थीटा. मॅग्निट्यूड दोघांचे सेम आहेत, पण डायरेक्शन जर बघितले तर दोघांचे डायरेक्शन अपोजिट आहे. पी बार क्रॉस क्यू बार वरच्या बाजूला आहे आणि क्यू बार क्रॉस पी बार खालच्या बाजूला आहे. म्हणजे आर बार आणि एस बार इक्वल नाहीत. म्हणजे थोडक्यात इथं कॉम्युटेटिव्ह लॉ लागू होणार नाही. अकॉर्डिंग टू राईट हँड स्क्रू रूल, if the screw is rotated in the direction from P bar to Q bar through the smaller angle, then the direction in which the tip of the screw advances is the direction of R bar. एक स्क्रू घ्यायचा आहे, राईट हँड स्क्रू. राईट हँड स्क्रू म्हणजे थोडक्यात त्या स्क्रूच्या माथ्याला जर तुम्ही राईट साइडकडे रोटेट केलं तर त्याचं टिप पुढे सरकेल किंवा वर सरकेल, आणि त्याला जर आपण उलट्या दिशेने म्हणजे डाव्या बाजूला रोटेट केलं तर स्क्रूचं टिप जे आहे हे विरुद्ध दिशेमध्ये मूव्ह होणार आहे. आता इथं काय करायचं आहे, या प्लेन मध्ये एक स्क्रू ठेवायचा आहे, उभा ठेवायचा आहे. हा स्क्रू उभा ठेवल्यानंतर त्याला रोटेट करायचं आहे पी पासून क्यू कडे. स्क्रूला पी पासून क्यू कडे रोटेट केलं म्हणजे उजव्या बाजूला रोटेट केलं तर स्क्रूचं टिप वर जाणार आहे, म्हणून आर बारचं डायरेक्शन हे वरच्या बाजूला असेल. जर आपण या स्क्रूला इथं ठेवलं, आता क्यू बार क्रॉस पी बारचे डायरेक्शन काढायचं आहे. म्हणजे स्क्रूला क्यू पासून पी कडे रोटेट करायचं आहे, म्हणजे डाव्या बाजूकडे रोटेट करायचं आहे. स्क्रू राईट हँड आहे, राईट हँडला रोटेट केलं तर पुढे जाईल, पुढे सरकेल, आणि डाव्या बाजूला रोटेट केलं तर खाली सरकेल. मग आता या स्क्रूला क्यू पासून पी कडे रोटेट करायचं आहे, म्हणजे डाव्या बाजूला रोटेट करायचं आहे, म्हणजे त्या स्क्रूचं टोक खालच्या बाजूला सरकेल. म्हणून या एस बारचं डायरेक्शन हे खालच्या बाजूला दाखवलेलं आहे. तुम्ही राईट हँड रूल किंवा राईट हँड स्क्रू रूलचा विचार करू शकता. राईट हँड रूल तुमचा हात आहे, तुम्ही स्वतःचा हात वापरून हे डायरेक्शन काढू शकता. पण राईट हँड स्क्रूचा जर विचार करायचा असेल तुम्हाला तो स्क्रू इमॅजिन करावा लागेल. सर्वांना ते प्रॉपर इमॅजिनेशन करता येईल असं नाही, म्हणून मी तुम्हाला राईट हँड रूल सांगितलेला आहे. अकॉर्डिंग टू राईट हँड स्क्रू रूल, इफ द स्क्रू इज रोटेटेड इन अ डायरेक्शन फ्रॉम पी बार टू क्यू बार थ्रू स्मॉलर अँगल, then the direction in which the tip of the screw advances, स्क्रूचं टोक ज्या दिशेमध्ये मूव्ह करेल, ज्या दिशेमध्ये ऍडव्हान्स होईल, is the direction of R bar and it is perpendicular to the plane containing P bar and Q bar. P bar आणि Q bar ज्या प्लेन मध्ये असतील त्या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये या R बारचं डायरेक्शन असेल. वन एक्झाम्पल ऑफ वेक्टर और क्रॉस प्रोडक्ट is the force F bar experienced by a charge Q moving with velocity through a uniform magnetic field of magnetic induction B bar. It is an empirical law experimentally determined given by F bar is equal to Q bar cross B bar. एक उदाहरण आहे. पुढे जेव्हा आपण मॅग्नेटिझम चॅप्टर स्टडी करू तिथे या फॉर्म्युल्याचा उल्लेख होईल. उदाहरण म्हणून जेव्हा एखादा चार्ज Q युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ज्याची किंमत आहे बी बार यामधनं मूव्ह करतो तेव्हा त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो आणि त्या फोर्सची किंमत F बार इज इक्वल टू क्यू बार क्रॉस बी बार असते.
कॅरेक्टरिस्टिक स्टडी करणार आहोत. जशा स्केलर प्रॉडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्या तशा वेक्टर प्रॉडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी करायच्या आहेत. पहिली कॅरेक्टरिस्टिक जी आहे, वेक्टर प्रॉडक्ट डज नॉट ओबे कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. इथं आपण बघितलं या आकृतीमध्ये पी बार क्रॉस क्यू बार आणि क्यू बार क्रॉस पी बार जरी दोघांचे मॅग्निट्यूड सारखे असले तरी दोघांचे डायरेक्शन्स अपोजिट आहे. म्हणून पी बार क्रॉस क्यू बार आणि क्यू बार क्रॉस पी बार ही इक्वल नाहीत, म्हणजेच कॉम्युटेटिव्ह लॉ लागू होत नाहीये. सो पहिला नियम सांगतोय, वेक्टर प्रॉडक्ट डज नॉट ओबे कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. मॅथमॅटिकली पी बार क्रॉस क्यू बार इज नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. हवेवर आपण बघितलं मॅग्निट्यूड मॉड चिन्ह वापरलेले, दोन उभ्या रेषा म्हणजे मॉड चिन्ह. मॉड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मॉड ऑफ क्यू बार क्रॉस पी बार. म्हणजे पी बार क्रॉस क्यू बारचा मॅग्निट्यूड आणि क्यू बार क्रॉस पी बारचा मॅग्निट्यूड इक्वल आहेत, पण क्रॉस प्रॉडक्ट इक्वल नाहीत. दॅट इज द मॅग्निट्यूड्स आर सेम बट द डायरेक्शन्स आर अपोजिट टू इच अदर. जर आपल्याला इथं इक्वल लिहायचं असेल, नॉट इक्वल म्हटलेलं आहे, इक्वल लिहायचं असेल तर इक्वल नाही येते, दोघांचे डायरेक्शन अपोजिट आहेत, म्हणून आपल्याला इथं वजा चिन्ह द्यावं लागेल. मग इक्वल लिहायचं असेल तर मायनस चिन्ह येणार आहे. सो पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मायनस क्यू बार क्रॉस पी बार. निगेटिव्ह चिन्ह सांगतो आहे, पी बार क्रॉस क्यू बार आणि क्यू बार क्रॉस पी बार दोघांचे डायरेक्शन्स अपोजिट आहे. आणि जर मायनस चिन्ह लिहित नसू आपण, तर मायनस चिन्ह लिहित नसू तर आपल्याला तिथं काय करावं लागेल, दे आर नॉट इक्वल म्हणावं लागेल. दुसरी कॅरेक्टरिस्टिक आहे, वेक्टर प्रॉडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे विभाजनाचा. ए बार क्रॉस बी बार प्लस सी बार. ए बारचा बी बार अधिक सी बार बरोबर गुणाकार करायचा आहे. मग ए बार जो आहे हा बी आणि सी मध्ये विभागला जाणार आहे. सो इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार प्लस ए बार क्रॉस सी बार. याला म्हणायचं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. तिसरे कॅरेक्टरिस्टिक आपण काही स्पेशल केसेस घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे मॅग्निट्यूड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार इज पी क्यू साइन थिटा. आता तीन वेगवेगळे अँगल घेणार आहोत. पहिली कंडिशन जी आहे, जर हे पी आणि क्यू जे दोन नॉन झिरो वेक्टर्स आहेत, इफ दे आर पॅरलल टू इच अदर, पॅरलल आहे म्हणजे त्यांच्यामधला कोन 0 डिग्री आहे, देन देअर वेक्टर प्रॉडक्ट इज अ झिरो वेक्टर. पी बार क्रॉस क्यू बारची किंमत काय येईल, पी क्यू साइन 0 डिग्री. साइन 0 ची किंमत 0 आहे म्हणजे हा गुणाकार येणार आहे 0. आता इथं उलट झालेलं आहे. डॉट प्रॉडक्ट मध्ये जर ते परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रॉडक्ट 0 आणि क्रॉस प्रॉडक्ट मध्ये जर वेक्टर्स पॅरलल असतील तर डॉट प्रॉडक्टची किंमत 0. इफ द टू वेक्टर्स आर अँटी पॅरलल म्हणजे दोघांच्या दिशा एक्झॅक्टली अपोजिट असतील तर त्यांच्यामधला कोन हा 180 डिग्री असेल. मग वेक्टर जर अँटी पॅरलल असतील तर त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट पुन्हा 0 येतोय. पुन्हा मॉड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन थिटाची किंमत 180 डिग्री आहे. साइन 180 ची किंमत 0 आहे. सो साइन 180 म्हणजे साइन पाय 0 आहे. सो 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग इज इक्वल टू 0. मग वेक्टर्स पॅरलल असतील किंवा अँटी पॅरलल असतील तर डॉट प्रॉडक्ट जो आहे हा नेहमी 0 येणार आहे म्हणजे उत्तर 0 आहे म्हणजे इट इज अ झिरो वेक्टर. इफ द टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, परपेंडिक्युलर दुसरा शब्द आहे ऑर्थोगोनल. जर दोन वेक्टर्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील म्हणजे त्यांच्यामधला कोन 90 डिग्री असेल तर द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रॉडक्ट इज इक्वल टू पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू. दोघांमधला कोन 90 आहे म्हणून साइन 90 1 आहे. सो पी गुणिले क्यू. मग जर वेक्टर्स परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा गुणाकार जो आहे इज द
इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द टू वेक्टर्स. पी बार क्रॉस क्यू बार चं उत्तर काय आलं? त्या दोघांच्या मॅग्निट्यूडचा गुणाकार. दस आता इथं बघा, आय बार क्रॉस जे बार, आय बार क्रॉस जे बार परपेंडिक्युलर पाहिजे. आय आणि जे ज्या प्रतलामध्ये आहे त्याला परपेंडिक्युलर दिशेमध्ये असणार आहे. सो आय युनिट वेक्टर आहे, जे युनिट वेक्टर आहे, म्हणजे आय बार क्रॉस जे बार इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइड बाय 1 आणि दोघांमधला कोण 90 आहे, सो साइन 90. सो 1 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे उत्तर आलं 1. मग मॅग्निट्यूड 1 आहे, पण डायरेक्शन कसं पाहिजे? आय आणि जे ला परपेंडिक्युलर. मग आय आणि जे ला परपेंडिक्युलर झेड ऍक्सिस आहे आणि झेड ऍक्सिसचे युनिट वेक्टर के आहे. सो आय बार क्रॉस जे बार इज के बार. त्याच पद्धतीने जे बार क्रॉस के बार इज इक्वल टू आय बार अँड के बार क्रॉस आय बार इज इक्वल टू जे बार. याच प्रॉपर्टीला आपण उलट करून जर लिहिलं तर आपल्याला पहिली कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी माहिती आहे, पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मायनस क्यू बार क्रॉस पी बार. मग आय आणि जे चे क्रम बदलले, आय बार क्रॉस जे बार के आहे, मग जे बार क्रॉस आय बार घेतलं तर मायनस के होईल. जे बार क्रॉस के बार आय असेल तर यांचे क्रम बदलले, क्रॉस प्रॉडक्टचे क्रम बदलले, तर के अगोदर घेतोय, के बार क्रॉस जे बार इज इक्वल टू मायनस आय बार. आणि या दोघांचे क्रम बदलले तर आय बार क्रॉस के बार इज इक्वल टू मायनस जे बार. मग ही प्रॉपर्टी महत्वाची आहे, लक्षात घ्या. डॉट प्रॉडक्ट मध्ये वेगळे असतील तर गुणाकार 0 येत होता. इथं वेगळे असतील तर उत्तर मॅग्निट्यूड 1 येणार आहे, पण त्याला डायरेक्शन आहे, म्हणून क्रॉस प्रॉडक्टला उत्तर जे येतं आहे ते युनिट वेक्टरच्या स्वरूपात येत आहे. आय जे बरोबर के, जे के बरोबर आय आणि के आय बरोबर जे. क्रम उलटा केला तर के च्या ऐवजी मायनस के, आय च्या ऐवजी मायनस आय, जे च्या ऐवजी मायनस जे. इफ पी बार इज इक्वल टू क्यू बार देन मॉड ऑफ पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू, क्यू ची किंमत पी आहे म्हणून पी बार क्रॉस क्यू बार ची किंमत पी आहे म्हणून पी बार, किंवा पी ची किंमत क्यू टाकली तर इट इज ऑल्सो इक्वल टू क्यू बार क्रॉस क्यू बार. पी बार आणि क्यू बार इक्वल आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत, त्यांच्यामधला कोन 0 आहे आणि त्यामुळे साइन 0 ची किंमत 0 येईल, म्हणून उत्तर जे आहे ते 0 आलं. जर दोन वेक्टर्स इक्वल असतील तर त्यांच्या क्रॉस प्रॉडक्टची किंमत ही 0 असेल. मग आता इथं बघा, आय क्रॉस आय जर घेतलं दोन्ही सारखे आहेत, जे क्रॉस जे घेतलं किंवा के क्रॉस के घेतलं तर क्रॉस प्रॉडक्टची किंमत किती येणार आहे? 0. क्रॉस प्रॉडक्ट मध्ये ही प्रॉपर्टी डॉट प्रॉडक्टच्या एक्झॅक्टली विरुद्ध आहे. डॉट प्रॉडक्ट मध्ये आय डॉट आय इज इक्वल टू जे डॉट जे इज इक्वल टू के डॉट के इज इक्वल टू 1 होतं. क्रॉस प्रॉडक्ट मध्ये आय क्रॉस आय इज इक्वल टू जे क्रॉस जे इज इक्वल टू के क्रॉस के इक्वल टू 0. 1 च्या ऐवजी तर 0 झालेलं आहे. आणि डॉट प्रॉडक्ट मध्ये आय जे जे के किंवा के आय कुठलेही दोन वेगवेगळे डॉट प्रॉडक्ट घेतले तर उत्तर 0 आलं होतं. क्रॉस प्रॉडक्ट मध्ये उत्तर 0 येणार नाही, उत्तर 1 येईल, पण तो वेक्टर आहे म्हणून युनिट वेक्टर घ्यायचा आहे. आय क्रॉस जे इज अ युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू एक्स वाय ऍक्सिस आणि एक्स वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर झेड ऍक्सिस असते आणि झेड ऍक्सिसचा युनिट वेक्टर के असतो, म्हणून आय क्रॉस जे बरोबर के आलेला आहे. रेक्टेंग्युलर कॉम्पोनंट्सच्या स्वरूपात व्यक्त करू. लेट वेक्टर पी बारला कंपोनंटच्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे पी एक्स आय प्लस पी वाय जे प्लस पी झेड के. क्यू ला रेक्टेंग्युलर कंपोनंटच्या स्वरूपात जर लिहिलं तर क्यू बार इज क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. आता पी आणि क्यू चा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा आहे. सो पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी ची किंमत टाकली क्रॉस क्यू ची किंमत टाकली. आता काय करणार आहोत आपण? पहिला क्रॉस संपूर्ण ब्रॅकेट प्लस चिन्ह आहे म्हणून प्लस, दुसरा क्रॉस
संपूर्ण ब्रॅकेट, प्लस चिन्ह आहे म्हणून प्लस, तिसरा क्रॉस संपूर्ण ब्रॅकेट. पुढच्या स्टेपमध्ये बघा, पहिला PXI घेतोय, इथं लिहिलं PXI, क्रॉस चिन्ह आहे सो क्रॉस संपूर्ण ब्रॅकेट इथं आलेलं आहे, प्लस चिन्ह आहे म्हणून प्लस. आता दुसरा PYJ क्रॉस आहे म्हणून क्रॉस संपूर्ण ब्रॅकेट QXI प्लस QYJ प्लस QZK, प्लस चिन्ह आहे म्हणून प्लस, तिसरा म्हणजे PZK इथे घेतला, क्रॉस चिन्ह आहे म्हणून क्रॉस आणि संपूर्ण ब्रॅकेट. आता गुणाकार करायचा आहे, पहिल्याचा पहिल्याबरोबर, पहिल्याचा दुसऱ्याबरोबर, पहिल्याचा तिसऱ्याबरोबर, दुसऱ्याचा पहिल्याबरोबर, दुसऱ्याचा दुसऱ्याबरोबर, दुसऱ्याचा तिसऱ्याबरोबर, असं प्रत्येकाचा गुणाकार करायचा. पहिल्याचा आणि पहिल्याचा गुणाकार करताना म्हणजे PXI क्रॉस QXI, हा गुणाकार करताना युनिट वेक्टरला क्रॉस जोडायचा आणि मॅग्निट्यूड बाहेर काढायचे. मग पहिला गुणाकार काय येईल, I बार क्रॉस याचा I बार क्रॉस I बार, मॅग्निट्यूड PX आणि याचा मॅग्निट्यूड QX, PX QX. आता दुसऱ्यासाठी I बार याचा क्रॉस J बार, I बार क्रॉस J बार, PX गुणिले QY, PX गुणिले QY. तिसरा काय येईल, I बार क्रॉस K बार, PX QZ. पहिल्याचा तिघांबरोबर गुणाकार झाला, तर दुसऱ्याचा, या गुणाकारामध्ये यांचा दोघांचा गुणाकार करायचा आहे. J क्रॉस I PZ QX. त्यानंतर सॉरी हा टर्म घेतोय J क्रॉस I PY QX, PY QX, J क्रॉस J PY QY प्लस J क्रॉस K PY QZ. दुसऱ्याचा गुणाकार झाला. आता तिसऱ्याचा करायचा आहे, K क्रॉस I PZ QX प्लस K क्रॉस J PZ QY प्लस K क्रॉस K PZ QZ. हे 9 टर्म्स आपण लिहिले. पहिल्या मध्ये 3 टर्म्स, दुसऱ्याचे 3 टर्म्स, तिसऱ्याचे 3 टर्म्स, एकूण 9 टर्म्स आले. आता या 9 टर्म्स पैकी डायगोनलचे जे टर्म्स आहेत ते 0 होतील. आपल्याला माहिती आहे I क्रॉस I 0 आहे म्हणजे हा टर्म 0 होईल. J क्रॉस J 0 आहे म्हणजे हा टर्म 0 होईल आणि K क्रॉस K 0 आहे म्हणून हा टर्म 0 होईल. पहिला, दुसरा आणि तिसरा हे तिन्ही टर्म्स 0 होतील. आता I क्रॉस J बरोबर K आहे, मग I क्रॉस J च्या ऐवजी इथे आपण K लिहू. सो पहिला टर्म जो आहे I क्रॉस J हा इथे आला 0. हा पहिला टर्म I क्रॉस I हा 0 झालेला आहे म्हणून 0. I क्रॉस J ची किंमत K आहे, I क्रॉस J K आहे. सो K टाइम्स PX QY ॲज इट इज. I क्रॉस K मायनस J आहे सो मायनस J PX QX ॲज इट इज लिहिला. J क्रॉस I हा मायनस K आहे, मायनस K PY QX ॲज इट इज इथे घेतला. J क्रॉस J ची किंमत 0 आहे म्हणून प्लस 0. J क्रॉस K I आहे, PY QZ ॲज इट इज इथे घेतला. आता पुढचा जो टर्म आहे
तो आहे के क्रॉस आय. इथं आय असला पाहिजे, के क्रॉस आय. या के क्रॉस आय ची किंमत ही प्लस जे आहे आणि पी झेड क्यू एक्स ॲज इट इज घेतला. के क्रॉस जे हा मायनस आय आहे, मायनस आय. पी झेड क्यू वाय ॲज इट इज. आणि शेवटी के क्रॉस के 0 आहे म्हणून हा टर्म 0. मग 9 पैकी 3 टर्म 0 झाले, म्हणजे राहिले आता 6 टर्म्स. आता या 6 टर्म्सना एकत्रित आणताना आय एकत्रित आणायचे, जे चे टर्म्स एकत्रित आणायचे आणि के चे टर्म्स एकत्रित आणायचे. आय चे 2 टर्म्स जे आहेत, हा मायनस आय आलेला आहे आणि इथं प्लस आय आलेला आहे. या दोन्ही टर्म्स मधनं आय कॉमन काढतोय. पॉझिटिव्ह टर्म अगोदर लिहायचं आहे, म्हणजे पी वाय क्यू झेड मायनस. आता याला मायनस चिन्ह आहे, आय कॉमन काढलेला आहे, म्हणजे मायनस पी झेड क्यू वाय. सो पहिला टर्म आला पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय टाइम्स आय बार प्लस जे चे 2 टर्म्स आहेत. हा जे चा पहिला टर्म झाला, हा जे चा दुसरा टर्म झाला. या दोघांमधनं जे कॉमन काढायचं. पॉझिटिव्ह टर्म अगोदर पी झेड क्यू एक्स आणि याचा मायनस पी एक्स क्यू झेड. सो पी झेड क्यू एक्स मायनस पी एक्स क्यू झेड टाइम्स जे बार. के चे 2 टर्म्स आहेत, हा पॉझिटिव्ह टर्म आहे, इथं मायनस निगेटिव्ह टर्म आहे. या दोन्ही टर्म्स मधनं आपल्याला के कॉमन काढायचं आहे. के कॉमन काढला. पॉझिटिव्ह टर्म आहे अगोदर पी एक्स क्यू वाय आणि याच्यामध्ये मायनस चिन्ह आहे. सो मायनस पी वाय क्यू एक्स. सो पी बार क्रॉस क्यू बार ची किंमत जर आपण काढली कंपोनंटच्या फॉर्म मध्ये तर उत्तर थोडंसं अवघड दिसतंय. एवढं मोठं उत्तर लक्षात ठेवणं थोडंसं अवघड वाटेल. पी वाय क्यू झेड मायनस पी झेड क्यू वाय आय बार प्लस पी झेड क्यू एक्स मायनस पी एक्स क्यू झेड टाइम्स जे बार प्लस पी एक्स क्यू वाय मायनस पी वाय क्यू एक्स टाइम्स के बार. मग याला सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी दिस कॅन बी रिटन इन डिटर्मिनंट फॉर्म. या उत्तराला आपल्याला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहिता येईल. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला डिटर्मिनंट होणार आहे. हे 2 मोठे मॉडचे चिन्ह आहे. याच्यामध्ये पहिली जी रो आहे, ही जी रो आहे याच्यामध्ये युनिट वेक्टर्स लिहायचे. आय जे के मध्ये दोघांच्या स्पेस असणार आहे. पहिल्या रो मध्ये युनिट वेक्टर्स लिहायचे आय जे के. आता क्रॉस प्रोडक्ट मध्ये पहिला पी आहे म्हणून दुसऱ्या रो मध्ये आपल्याला पी चे कंपोनंट्स लिहायचे. आय म्हणजे एक्स ऍक्सिसच्या दिशेमधला कंपोनंट आहे पी एक्स. त्याच्यानंतर वाय ऍक्सिस म्हणजे युनिट वेक्टर जे वाय ऍक्सिस रिप्रेझेंट करतोय त्याच्या खाली पी चा वाय ऍक्सिसचा कंपोनंट लिहायचा आहे पी वाय आणि झेड ऍक्सिसच्या दिशेमधला पी चा कंपोनंट आहे पी झेड. पहिल्या रांगेमध्ये युनिट वेक्टर्स, दुसऱ्या रांगेमध्ये पहिल्या वेक्टरचे 3 कंपोनंट्स पी एक्स पी वाय पी झेड आणि शेवटच्या रो मध्ये दुसऱ्या वेक्टरचे कंपोनंट्स क्यू चे एक्स ऍक्सिसच्या दिशेमधला कंपोनंट क्यू एक्स, क्यू चा वाय ऍक्सिसच्या दिशेमधला कंपोनंट क्यू वाय आणि क्यू चा झेड ऍक्सिसच्या दिशेमधला कंपोनंट क्यू झेड. या क्रॉस प्रोडक्टला अशा पद्धतीने डिटर्मिनंटच्या स्वरूपात लिहिलं तर आपल्याला हे जे उत्तर आपल्याला आलेलं आहे हे परत मिळवता येऊ शकेल. हे जे उत्तर आहे हे उत्तर म्हणजे या डिटर्मिनंटचं सोल्युशन आहे. म्हणून या क्रॉस प्रोडक्टला आपण डिटर्मिनंटच्या स्वरूपात लिहिलेलं आहे. आपण जेव्हा या प्रॉपर्टीचं एक एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे डिटर्मिनंट आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा आहे. आता शेवटची प्रॉपर्टी जी आहे, द मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स इज न्यूमेरिकली इक्वल टू द एरिया ऑफ पॅरलोग्राम
whose adjacent sides represent the two vectors. दोन वेक्टर्स जे पॅरलोग्रामच्या दोन संलग्न बाजू दर्शवत आहेत यांचं जर क्रॉस प्रॉडक्ट जर घेतला आपण तर त्या क्रॉस प्रॉडक्टची किंमत न्यूमेरिकली ही त्या दोन वेक्टर्सना मिळून जो पॅरलोग्राम तयार होईल त्या पॅरलोग्रामचा एरिया म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट असेल. पुन्हा एकदा बघा, द मॅग्निट्यूड ऑफ द क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स, क्रॉस प्रॉडक्टचा मॅग्निट्यूड जो आहे इज न्यूमेरिकली इक्वल टू, हा न्यूमेरिकली म्हणजे नंबरच्या स्वरूपात तो काय दर्शवेल तर इट इज इक्वल टू द एरिया ऑफ द पॅरलोग्राम हुज ऍडजसंट साइड्स रिप्रेझेंट द टू वेक्टर्स. इथं या कृतीमध्ये एक पॅरलोग्राम दाखवलेला आहे OACB. या पॅरलोग्राम मध्ये OA जो आहे हा वेक्टर P दर्शवतोय, OB जो आहे हा वेक्टर Q दर्शवतो आहे आणि या दोन्ही वेक्टर्स मधला अँगल हा थीटा आहे. आपण या B पॉइंट पासून या OA बार वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय. ही परपेंडिक्युलर OA रेषेला D पॉइंट वरती मीट करते आहे आणि या पॅरलोग्रामची जी हाईट आहे ती h आहे असं मानूया. आता ॲज शोन इन फिगर P बार इज OA बार, Q बार इज OB बार, P bar and Q bar are inclined at an angle theta. Perpendicular BD of length h drawn on OA gives the height of the parallelogram with OA as base. Area of parallelogram आपल्याला माहिती आहे बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. मग बेस जो आहे म्हणजे या बाजूची लांबी, हा जरी P बार असला तर मला लांबी पाहिजे. मग बेसची लांबी P आहे आणि हाईट जी आहे ती h आहे. सो एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. बेस आहे OA गुणिले हाईट आहे BD. आता आकृतीमध्ये हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे थीटाच्या समोर h आहे. मग आपल्याला हाईट पाहिजे आणि समोरच्या बाजूवरती अवलंबून असणारा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा साइन आहे. म्हणून साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे h भागिले कर्ण म्हणजे 90च्या समोरची बाजू म्हणजे q. सो फ्रॉम फिगर साइन थीटा इज h अपॉन q. साइन थीटा इज BD अपॉन OB म्हणजे h अपॉन q म्हणजे व्हॅल्यू ऑफ h विल बी q साइन थीटा. सो BD जी बाजू आहे या बाजूची किंमत ही Q साइन थीटा आहे आणि आपल्याला माहिती आहे PQ साइन थीटा म्हणजे काय आहे मॅग्निट्यूड ऑफ P बार क्रॉस Q बार. P बार क्रॉस Q बार हा जो क्रॉस प्रॉडक्ट आहे आपण पहिले सुरुवातीला बघितलं. P बार क्रॉस Q बार चा मॅग्निट्यूड आहे PQ साइन थीटा आणि त्याचं डायरेक्शन राईट हँड रूलने दिलं जातं. मग PQ साइन थीटा हा P बार क्रॉस Q बारचा मॅग्निट्यूड आहे. म्हणून इथं उल्लेख जो झालेला आहे इथं PQ साइन थीटा आलेला आहे. सो इज इक्वल टू आपण लिहिलेला आहे मॉड ऑफ P बार क्रॉस Q बार. आपण काढलं काय आहे एरिया ऑफ पॅरलोग्राम गुणिले इज इक्वल टू बेस इंटू हाईट आणि याला सिम्प्लिफाय करत गेलो तर मला काय मिळालं मॉड ऑफ P बार क्रॉस Q बार. मॉड ऑफ P बार क्रॉस Q बार म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रॉडक्ट. सो एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रॉडक्ट म्हणजेच वेक्टर प्रॉडक्ट. आता या क्रॉस प्रॉडक्ट वरती आधारित प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आपण समजावून घेऊ. द अँग्युलर मोमेंटम L bar is equal to R bar cross P bar where R bar is position vector and P bar is linear momentum of the body. If R bar is equal to 4i plus 6j minus 3k and P bar is equal to 2i plus 4j minus 5k, find L. R bar पोझिशन वेक्टर आहे त्याची किंमत दिलेली आपल्याला. P बार लिनियर मोमेंटम आहे त्याची किंमत दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे L बार म्हणजे अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम साठी फॉर्म्युला दिलेला आहे R बार क्रॉस P बार. सो L बार
इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार, क्रॉस प्रॉडक्ट आहे म्हणून त्याला डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. इथे डिटर्मिनंट आहे. पहिल्या रो मध्ये युनिट वेक्टर्स लिहायचे आय, जे आणि के. पहिले आर आलेला आहे म्हणून दुसऱ्या रो मध्ये आर चे कंपोनंट्स लिहायचे. आर चे कंपोनंट्स काय आहेत? 4, 6 आणि -3 आहे. सो इथं आपण लिहिलं 4, 6 आणि -3. नंतर पी आलेला आहे. मग शेवटच्या रो मध्ये पी चे कंपोनंट्स लिहायचे. पी चे कंपोनंट्स काय आहेत? 2, 4 आणि -5. आता या एल बारला डिटर्मिनंटच्या स्वरूपात लिहिलं. आता डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा आहे? तर अगोदर आय बार जो आहे हा आय बार लिहायचा आहे आणि आय बारचा डिटर्मिनंट लिहायचा आहे. मग आय बारचा डिटर्मिनंट लिहिताना ज्या रो आणि कॉलम मध्ये आय आहे त्यांना सोडून द्यायचं आहे. म्हणजे ही रो सोडून द्यायची आणि हा कॉलम सोडून द्यायचा. मग राहतील 4 टर्म्स, 6 - 3, 4 आणि -5. आहे त्या क्रमाने लिहायचे. 6 - 3, 4 -5 प्लस आता दुसरा युनिट वेक्टर घ्यायचा आहे जे, त्याला त्याच्या डिटर्मिनंटने गुणायचं आहे. जे चा डिटर्मिनंट लिहिताना ज्या रो आणि कॉलम मध्ये जे येईल ते सोडून द्यायचंय. म्हणजे हा रो सोडून द्यायचा आहे, हा कॉलम सोडून द्यायचा आहे. मग शिल्लक राहणार काय आहे? 4 -3, 2 आणि -5. सो जे चा डिटर्मिनंट लिहिताना 4 -3, 2 आणि -5 प्लस तिसरा युनिट वेक्टर के. के चा डिटर्मिनंट लिहिताना पुन्हा ज्या रो आणि कॉलम मध्ये के आहे ते सोडून द्यायचे. म्हणजे ही रो सोडून द्यायची आहे आणि हा कॉलम सोडून द्यायचा आहे. शिल्लक हे 4 राहतील. मग यांना डिटर्मिनंट मध्ये लिहायचं 4, 6, 2, 4, 4, 6, 2, 4. आता या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करताना अगोदर दोघांचा गुणाकार करायचा. इथं बघा, या दोघांचा गुणाकार अगोदर करायचा वजा उरलेल्या दोघांचा गुणाकार. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. पहिल्या आणि चौथ्याचा गुणाकार करायचा वजा दुसऱ्या आणि तिसऱ्याचा गुणाकार करायचा. जेच करताना उलट करायचं. अगोदर या दोघांचा गुणाकार करायचा वजा उरलेल्या दोघांचा गुणाकार प्लस केच करताना पहिल्यासारखंच या दोघांचा गुणाकार अगोदर वजा या दोघांचा गुणाकार. म्हणजे थोडक्यात पहिल्याचं आणि शेवटच्याचं गुणाकार सारखाच येणार आहे. या दोघांचा अगोदर वजा उरलेल्या दोघांचा. इथं पण या दोघांचा अगोदर वजा उरलेल्या दोघांचा. मधल्यासाठी उलट करायचंय. या दोघांचा गुणाकार वजा या दोघांचा गुणाकार. मग 6 गुणिले -5 वजा 30 हा गुणाकार झाला वजा या दोघांचा गुणाकार 4 गुणिले -3 वजा 12 येईल. पण अगोदर वजा चिन्ह आहे. वजा आणि वजा अधिक होईल म्हणून इथं आलं +12. ऍक्च्युली -3 वजा 12 आहे असं आणणार आहे. 6 गुणिले -5 वजा 30 वजा या दोघांचा गुणाकार वजा 12 आहे. मग वजा आणि वजा अधिक होईल म्हणून आपण इथे एकत्रित दिलं की इज इक्वल टू +12. जे मध्ये या दोघांचा गुणाकार अगोदर करायचा आहे. 3 दुने 6 वजा 6 वजा या दोघांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे इथं सुद्धा काय होईल मायनस 5 चोक 20 वजा 20 येईल. सो -20 मायनस गुणिले मायनस प्लस होणार आहे म्हणून इथं मी लिहिलेलं आहे प्लस. केचा सॉल्व्ह करताना अगोदर या दोघांचा गुणाकार
4 इंटू 4 16 वजा या दोघांचा गुणाकार 3 दुने 6 सॉरी 6 दुने 12 सो वजा 6 दुने 12 के ॲज इट इज. आता सिम्प्लिफाय करायचं वजा 30 अधिक 12 म्हणजे वजा 18 आय ॲज इट इज. वजा 6 अधिक 20 म्हणजे अधिक 14 सो प्लस 14 जे ॲज इट इज. आणि 16 वजा 12 म्हणजे 4 के ॲज इट इज. मग एल बार जो आहे अँग्युलर मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि या वेक्टरची किंमत किती आहे -18I प्लस 14J प्लस 4K. तर अशा पद्धतीने आपल्याला डिटर्मिनंट जो आहे सॉल्व करता येतो. लक्षात घ्या पहिला युनिट वेक्टर आय जो आहे अगोदर या दोघांचा गुणाकार वजा उरलेल्या दोघांचा गुणाकार. जे चा डिटर्मिनंट सॉल्व करताना अगोदर या दोघांचा गुणाकार वजा उरलेल्या दोघांचा गुणाकार आणि के पहिल्याप्रमाणे या दोघांचा गुणाकार वजा या दोघांचा गुणाकार. आणखीन एक प्रॉब्लेम आहे बघूया. इफ ए बार इज इक्वल टू 5I प्लस 6J प्लस 4K and B bar is equal to 2I minus 2J plus 3K. Determine the angle between A bar and B bar. अँगल जेव्हा फाइंड करायला विचारला जाईल तेव्हा डॉट प्रॉडक्ट घ्यायचं आहे. आपल्याला माहिती आहे ए बार डॉट बी बार इज ए बी कॉस थिटा आणि ए बार डॉट बी बार आपण एक्झाम्पल मध्ये प्रॉपर्टी मध्ये पी बार डॉट क्यू बार घेतलेला आहे आणि रेक्टेंग्युलर कंपोनेंट मध्ये पी बार डॉट क्यू बार ची किंमत px qx प्लस py qy प्लस pz qz. मग ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू ax bx प्लस ay by प्लस az bz. आता या प्रॉपर्टीनुसार ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा म्हणजे कॉस थिटाची किंमत ए बार डॉट बी बार भागिले ए बी. ए बार डॉट बी बार ची किंमत ax bx प्लस ay by प्लस az bz भागिले ए चा मॅग्निट्यूड आणि बी चा मॅग्निट्यूड. ए चा मॅग्निट्यूड फाइंड करताना आपण रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स मध्ये प्रूव्ह केलेला आहे. ए चा मॅग्निट्यूड जो आहे तो आहे रूट ऑफ ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर प्लस az स्क्वेअर आणि वेक्टर बी चा मॅग्निट्यूड जो आहे बी ची किंमत आहे रूट ऑफ bx स्क्वेअर प्लस by स्क्वेअर प्लस bz स्क्वेअर. आता या फॉर्म्युल्यामध्ये ax ची किंमत 2 आहे, ay ची किंमत -2 आहे, सॉरी ax ची किंमत 5 आहे, ay ची किंमत 6 आहे, az ची किंमत 4 आहे आणि b मध्ये bx ची किंमत 2 आहे, by ची किंमत -2 आहे आणि bz ची किंमत +3 आहे. या किमती टाकल्या ax 5 आहे, bx 2 आहे, ay 6 आहे, by -2 आहे म्हणून 6 गुणिले -2, az 4 आहे आणि bz 3 आहे म्हणून 4 गुणिले 3 भागिले ax स्क्वेअर म्हणजे 5 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36 आणि 4 चा वर्ग 16. bx 2 आहे, 2 चा वर्ग 4. by जो आहे -2 आहे, -2 चा वर्ग अधिक 4 आणि bz जो आहे 3 आहे म्हणून 3 चा वर्ग 9. या किमती पुट केले, सिम्प्लिफाय केलं 5 दुने 10 अधिक 6 गुणिले -2 म्हणजे -12 म्हणजे -2 शिल्लक राहिले, 4 त्रिक 12 -2 म्हणजे न्यूमरेटरला राहिलं 10. ही बेरीज 77 येते आहे सो रूट 77. ही बेरीज 17 येते आहे सो रूट 17. लॉग टेबलने जर याला सोडवलं तर हे उत्तर 0.2764 येणार आहे. कॉस थिटाची किंमत 0.2764, दोन्ही बाजूंना कॉस इनवर्स घेतलं तर थिटा इज इक्वल टू
कॉस इनवर्स 0.2764, इथं 64 घेतलं तरी चालेल, आणि अँगल जर फाइंड केलं ते उत्तर मिळतं आहे 73 डिग्री अँड 58 मिनिट्स. आणखीन एक प्रॉब्लेम आहे. गिवन P bar is 4i minus j plus 8k and Q bar is 2i minus mj plus 4k. Find m. m find करायचं आहे. If P bar and Q bar have same direction. आपण अगोदर प्रॉपर्टी स्टडी केलेली आहे. जर दोन वेक्टर्स इक्वल असतील तर त्यांचे कंपोनंट्स जे आहेत हे पण सारखे पाहिजे, आणि जर दोन वेक्टर्स पॅरलल असतील तर त्यांचे कंपोनंट्स जे आहेत यांचा भागाकार एक कॉन्स्टंट असेल. मग इथं हे दोन वेक्टर्स जे आहेत हे सेम डायरेक्शन मध्ये आहेत, म्हणजे पॅरलल आहेत. मग यांचे कंपोनंट्स जे आहेत यांचा रेशो कॉन्स्टंट असेल. सिन्स P bar and Q bar have same direction, their corresponding components must be in same proportion. कंपोनंट्स सेम प्रोपोर्शन मध्ये पाहिजे, म्हणजे px अपॉन qx इज इक्वल टू py अपॉन qy इज इक्वल टू pz अपॉन qz. आता px ची किंमत 4, py ची किंमत -1, pz ची किंमत 8. त्याचबरोबर qx ची किंमत 2, qy ची किंमत -m आणि qz ची किंमत 4. मग या किमती आपण या समीकरणामध्ये टाकू. 4/2 इज इक्वल टू -1 बाय m इज इक्वल टू 8/4. दोन्हीपैकी कुठलाही घ्या, मायनस मायनस कॅन्सल होतील. 4/2 इज 1/m. उलट केलं तर m इज 2/4. 2/4 म्हणजेच m इज इक्वल टू 1/2. ठीक आहे, आपण इथं आपलं आर्टिकल संपूया. पुढच्या भागामध्ये पुन्हा नवीन अपलोड करूया.